आत्या म्हणल्या मी नाश्ता बनवते तोपर्यंत तू देवपूजा करून घे म्हणून. मग त्या नाश्ता बनवायला लागल्या. त्यांच्या हातचा नाश्ता तसा सर्वांनाच खूप आवडतो. म्हणून मुलं पण त्यांनाच बनवायला लावतात. आणि मग मी तोपर्यंत देवपूजा वगैरे करून घेतली माझी. आणि तोपर्यंत भक्तीचे पप्पासुद्धा आले कामावरून. आणि त्यांना कायम भक्तीला काहीतरी खाऊ घेऊन यायची सवय लागल्या. मग ती त्यांची वाटच बघत बसते आणि कधी उशीर झाला तर मग सारखी फोन करायला लागते, कधी येणार कधी येणार म्हणून. आणि मग सगळ्यांनी मिळूनच नाश्ता करायला बसलो. कारण कधीतरीच मुलं भेटतात नाश्त्याला. आम्ही तिघं असतो पण मुलं शाळेत जातात ना, त्याच्यामुळे आता त्यांना सुट्ट्या पडायला सुरुवात झाल्या. एक्झाम वगैरे संपतच आल्या जवळजवळ त्यांची आता. मग सगळ्यांनी मिळून असा नाश्ता केला. आणि एकदा नाश्ता केला म्हणजे परत स्वयंपाकाला उशीर झाला तरी एवढं काय वाटत नाही. आणि खूप छान नाश्ता झाला होता त्यांच्या हातचा. मग सगळ्यांनी नाश्ता केल्यानंतर मग मी म्हटलं मुलांना, मला जरा कामात मदत करा म्हटलं, माझ्याबरोबर चला म्हणून. मग नाश्ता करून घ्या आणि माझ्याबरोबर चला आपण जरा बाहेर जाऊया तिकडं. मला शेण लावायला जायचं होतं आणि शेण थोडं जास्त होतं म्हणून मी मुलांना पण घेऊन गेले होते. आणि असं काही नाही की मी सगळं काम मुलांना करायला होते. त्यांना माहिती असायला पाहिजे कामाबद्दल सगळ्या, म्हणून मी त्यांना घेऊन जाते सांगते ना. आणि मग तिथून परत दुसरीकडे जायचं होतं रानात. म्हणून मी भक्ती आणि पार्थ आम्ही तिघंजणं तिकडं चाललो होतो. ही बघा आमचे दुसरी एक विहीर आहे आमच्या इथं. भरपूर विहिरी आहेत आमच्या इथं, पण काही कारणांनिमित्त त्याच्यातलं पाणी आम्ही पित नाही. कारण इथं कारखाना शेजारी असल्यामुळे हे बघा ही सगळी मळी आहे, ती सगळ्या वड्यातून असते. मग त्या वड्याचं पाण्याचा सुद्धा काही उपयोग नाही आणि विहिरीच्या पाण्याचा प्यायला जनावरांना वगैरे काही उपयोग नाही. फक्त शेतासाठीच वापरू शकतो त्याचं पाणी. कारण ते सगळं मळीचं पाणी विहिरीतनी गेले. तर आमच्या जाऊबाई गहू काढत होत्या आणि माझं पण इथंच काम होतं थोडं. मला हे जनावरांच्यासाठी गव्हाचा भुस्सा घेऊन जायचं होतं. सगळ्यांची जनावरं खातात. मग मी म्हटलं आमचे पण खात आहेत का बघावं. तर आत्या म्हणत होत्या नको जाऊ ऊन लागते. तर मी म्हटलं चला मुलांना म्हटलं बघूया तरी जाऊन. मग परत आले तर आत्या तांदूळ नीट करत बसलेल्या आणि मग तिच्या पप्पाने चिकन आणलेलं. मला आता ते चिकनची आमटी बनवायची होती आणि त्यांनी भाकरी वगैरे बनवलेल्या आत्याने. फक्त आमटीच बनवायची राहिलेली. आता आमटी वगैरे बनवून घेतली बघा. आणि आमच्या सुक्कं असल्याशिवाय चालतच नाही, मुलांना सुक्कंच आवडतं. मग सुक्का भात अशात आमटी तयार झाल्या. भाजी तर झाल्या, तर आमटीला उकळी आली की झालं जेवून घ्यायचं. तर चला बाय.